एखादी व्यक्ती आपला अपमान करते तेव्हा त्याच्या मनात नेमकं काय सुरू असतं? मित्रांनो, आपण आपल्या आयुष्याच्या प्रवासात कधी ना कधी अपमानाला तोंड दिलेलंच असतं. बऱ्याच वेळेला तो जाणीवपूर्वक त्रास देण्याच्या उद्देशाने केलेला असतो. अपमान हा कधी शब्दातून, कधी वागण्यातून, तर कधी मुद्दाम दुर्लक्ष करून करण्यात येतो. त्या क्षणी आपल्याला खूप वाईट वाटतं, मनाला खूप वेदना होतात, आपल्या आत्मसन्मानाला धक्का बसतो, प्रचंड राग येतो. मित्रांनो, आपण कधी विचार केला आहे का की त्या अपमान करणाऱ्या व्यक्तीच्या मनात नेमकं काय चालू असतं? आपण त्यावेळी फक्त त्याला मनातल्या मनात बोल लावत असतो किंवा स्वतःलाच दोष द्यायला लागतो. आपण काही चूक केली का असा प्रश्न मनात येतो. पण खरं सांगायचं तर अपमान करणारा माणूस स्वतःच अनेकदा आतून अस्वस्थ असतो. त्याच्या मनात खूप गोंधळ, राग, भीती किंवा न्यूनगंड असतो. तो स्वतःच्या त्रासाचं ओझं दुसऱ्यावर टाकत असतो. दुसऱ्याचा अपमान करणं हे त्याचं शस्त्र असतं. समाधानी नसलेलं त्याचं मन मोकळं करण्याचं हे साधन असतं. प्रत्येक अपमानामागे एखादी न दिसणारी वेदना लपलेली असते. ही गोष्ट समजली की मग आपण स्वतःला दोष देणं थांबवतो आणि समजून घेतो की समस्या आपल्यात नाही तर समोरच्याच्या मनात आहे. म्हणून आज आपण हेच समजून घेणार आहोत की अपमान करणाऱ्याच्या मनात नेमकं काय सुरू असतं. 1. स्वतःबद्दल असलेली असमाधानाची भावना. अपमान करणारी व्यक्ती अनेकदा स्वतःच्या आयुष्यावर खुश नसते. तिला स्वतःबद्दल समाधान वाटत नाही. त्याची काही स्वप्न अपुरी राहिलेली असतात. ती ज्या ठिकाणी असते तिथे तिला अडकल्यासारखं वाटतं, पण हे मान्य करण्याचं धाडस तिच्याकडे नसतं. म्हणून ती स्वतःच्या अपयशाचा राग दुसऱ्यावर काढते. तिला वाटतं की दुसऱ्याला कमी लेखलं की आपण मोठे होऊ. त्यांना तुम्ही तुमच्या आयुष्यात खुश आहात याचा राग येत असतो. त्यामुळे तुमचा अपमान करून, तुम्हाला दुःखी करून त्यांना आतून समाधान मिळतं. खरं तर ती व्यक्ती तुमच्यावर नव्हे तर स्वतःवरच नाराज असते, पण हा राग तुमच्यावर उतरत असतो. तिला स्वतःच्या प्रॉब्लेमशी सामना करता येत नाही, म्हणून ती समोरच्याला त्रास देते. मित्रांनो, दोष आपल्यात नसतो, समोरच्याच्या दृष्टिकोनाचा असतो. 2. स्वतःला श्रेष्ठ सिद्ध करण्याची धडपड. काही लोकांना कायम स्वतःला मोठं दाखवायचं असतं. त्यांना वाटतं आपल्यापेक्षा वरचढ कोणी होताच कामा नये. ही भावना त्यांच्या आतील भीतीतून आलेली असते. कोणी आपल्याहून चांगलं निघालं तर माझ्या या पोझिशनला धक्का बसेल याची त्यांना भीती वाटते. म्हणून ते आधीच समोरच्याला कमी लेखतात. अपमान करून त्यांना सुरक्षित वाटू लागतं. त्यांना वाटतं समोरच्याला खाली दाखवलं म्हणजे आपण आपोआप वर गेलो, पण खरं तर हा त्यांचा भ्रम असतो. असा माणूस आतून फार असुरक्षित असतो. त्याला स्वतःवरच विश्वास नसतो, म्हणून तो इतरांचा आत्मविश्वास तोडण्याचा प्रयत्न करतो. तो समोरच्याच्या चुका शोधतो आणि चांगल्या गोष्टींकडे मात्र दुर्लक्ष करतो. लोकांचा कमीपणा दाखवण्यातच त्याला समाधान मिळतं. त्याची ही स्वतःला श्रेष्ठ दाखवण्याची भावना पूर्ण नकली असते. ती अजिबात टिकाऊ नसते आणि ती खूप काळ टिकणारी देखील नसते. म्हणून थोडा संयम ठेवा, वेळ जाऊ द्या. त्यांना त्यांची जागा येणारा काळ दाखवणारच आहे. 3. आत साठलेला राग आणि फ्रस्ट्रेशन. काही लोकांच्या मनात खूप राग साठलेला असतो. नोकरीचा ताण, घरची भांडणं, अपयश, त्यांच्या नातेसंबंधातील ताणतणाव यामुळे ते त्रासलेले असतात. पण ते त्यांचा राग योग्य ठिकाणी व्यक्त करू शकत नाही. परिस्थितीसमोर ते गप्प राहतात, पण जिथे त्यांची ताकद चालते तिथे ते ज्वालामुखीसारखे फुटतात. आपला अपमान करणे हा त्यांच्या अंतर्गत रागाचा स्फोट असतो. तो क्षणात होतो. खास तुमचाच अपमान करायचा असा विचार करून तो केलेला नसतो. तुमच्या जागी त्यावेळी कोणीही आलं तरी तो होणारच असतो, पण त्याचे परिणाम मात्र आपल्यावर खोल होतात. आपलं मन दुखतं. कधीकधी आपल्याला वाटतं की आपण खरंच काही कामाचे नाही आहोत का? एवढ्या चुका आपल्याकडून का होतात? लहान गोष्टीही आपल्याला यामुळे मोठं संकट वाटू लागतात. मित्रांनो, खरं कारण वेगळं असतं. त्या माणसाचा राग तुमच्याशी संबंधित नसतो. तो फक्त तुमच्यावर उतरवला जात असतो. हे लक्षात ठेवा आणि स्वतःला दोष देणं थांबवा. 4. त्यांच्या वरिष्ठांकडून लागलेली सवय. काही लोक अपमान करायला शिकलेले असतात. त्यांचं बालपणच तसं गेलेलं असतं. घरात सतत ओरडणं, कमी लेखणं, टोमणे मारणं हेच त्यांनी पाहिलेलं असतं. त्यांना वाटतं आपल्या हाताखालच्या लोकांशी असंच वागायचं असतं. त्यांना कळतच नाही की ते असं वागून समोरच्याला किती दुखावत आहेत. अपमान ही त्यांच्यासाठी नॉर्मल बोलण्याची भाषा असते. ते प्रेमही कधीकधी अपमानातूनच दाखवतात. चांगलं सांगतानाही एखादा टोमणा मारूनच सांगतात. ही सवय नकळत तयार झालेली असते. बऱ्याच वेळेला त्यांचा बॉस त्यांच्याशी तसाच वागत असतो. त्यामुळे ते विचार करतात की मी पण असाच वागीन, पण त्याचा फटका समोरच्याला बसतो. अशा लोकांकडून चांगलं वागण्याची अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. त्यांच्या शब्दांना फार किंमत देऊ नका आणि आपली किंमत त्यांच्या बोलण्यावर ठरत नाही हे लक्षात ठेवणंही तितकंच गरजेचं आहे. 5.
स्वतःची चूक लपवण्याचा प्रयत्न. जेव्हा एखादी व्यक्ती चुकते तेव्हा तिला अपराधी वाटतं, पण ती चूक मान्य करण्याची ताकद त्यांच्यात नसते. म्हणून ते उलट समोरच्यावर हल्ला करतात, त्यांचा अपमान करून स्वतःच्या चुकांवर पांघरून घालतात. हा स्वतःला वाचवण्याचा त्यांचा मार्ग असतो. पण त्यांना हे माहीत नसतं की एखाद्या निरपराधाला उगाच बोल लावून त्रास देऊन तुम्ही त्याचा तळतळाट घेत आहात. तुमचं हे वागणं लपत नाही. तो वरती बसलेला परमेश्वर सगळ्यांवर लक्ष ठेवून आहे. तुम्ही पाप कराल आणि दुसऱ्यांवर दोष द्याल तर त्या कर्माचं फळ त्यांना भोगावंच लागेल. निष्पाप माणसाला त्रास देणं हा फार मोठा गुन्हा आहे. 6. स्वतःची इतरांशी तुलना आणि जळकी वृत्ती. काही लोक सतत स्वतःची इतरांशी तुलना करत असतात. समोरचा पुढे जातोय हे त्यांना सहनच होत नाही. ते त्याच्यावर जळायला लागतात. ही जळजळ मग वाईट शब्दांतून बाहेर येते. अपमानाच्या रूपात ती प्रकट होते. ते समोरच्याच्या यशाला कमी लेखतात. त्याच्या कष्टांकडे दुर्लक्ष करतात, कारण त्यांना स्वतःच्या कमतरता दिसत असतात. पण त्या स्वीकारणं मात्र कठीण जातं. मग आता काय करू? मग ते समोरच्याला खाली ओढायचा प्रयत्न करू लागतात. तुमचा अपमान सारखा होतोय हा तुमच्या प्रगतीचा पुरावा असतो. कारण चूक नसताना कोणी तुमचा अपमान करतोय म्हणजे तुम्ही नक्कीच पुढे जात आहात असा विचार करा. म्हणजे अपमानाच्या वेदना कमी होतात आणि आपला आत्मविश्वासही वाढतो. कोणाच्या वाईट बोलण्याने आपण आपला मार्ग सोडू नये. 7. भावनिक अपरिपक्वता म्हणजे डोक्याचा भाग कमी असणे. सगळीच लोक भावनिकदृष्ट्या परिपक्व नसतात. काहींना आपल्या भावना नीट व्यक्त करता येत नाहीत. त्यांचे संस्कारच असे झालेले असतात. त्यांना राग, दुःख, भीती कशी व्यक्त करायची हे माहीतच नसतं. म्हणून ते चुकीच्या पद्धतीने बोलतात. सतत अपमान करून ते स्वतःच्या भावना बाहेर काढतात. त्यांना वाटतं असं केल्याने त्यांचं मन हलकं होईल, पण ते असं वागून इतरांना प्रचंड जखमी करत असतात. ही त्यांची अपरिपक्वता असते आणि त्याचा परिणाम तितकाच वेदनादायक असतो. अशा लोकांकडून समजूतदारपणाची अपेक्षा ठेवूच नये. आपण स्वतःला सांभाळणं महत्त्वाचं असतं. त्यांच्या शब्दांना फार महत्त्व देऊ नये, कारण ते त्यांची पात्रता दाखवत असतात. आपले संस्कार आणि मूल्य आपल्याला माहीतच असतात. हे लक्षात ठेवलं की आपलं मन शांत राहतं. स्वतःला दोष देऊ नका आणि यांच्याशी सुरक्षित अंतर ठेवा. हेच शहाणपणाचं लक्षण आहे. 8. माझीच सत्ता आणि माझंच सर्वांवर नियंत्रण ही भावना. काही लोकांना सतत इतरांवर कंट्रोल ठेवायचा असतो. अपमान हा त्यासाठीचा सोपा मार्ग असतो. समोरच्याचं मन मोडून ते स्वतःला शक्तिशाली समजतात. त्यांना वाटतं आपण वरचढ आहोत. हा पॉवर दाखवण्याचा प्रकार असतो. तो ते घरात, नात्यात, कामाच्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी दाखवतात. अपमान करून ते लोकांमध्ये भीती निर्माण करतात आणि भीतीतून त्यांना हे नियंत्रण मिळतं. पण हे नातं निरोगी नसतं, ते विषारी असतं. असा माणूस स्वतःच कमजोर असतो, म्हणून तो ताकदवान असल्याचा देखावा करतो. त्याला प्रेमाने संवाद करणं जमत नाही, म्हणून तो दडपशाही करतो. यांच्यापासून सावध राहा. आपण कमी नाही हे लक्षात ठेवा. सत्ता ही वाईट शब्दांनी नाही तर समजूतदारपणाने निर्माण करता येते. 9. स्वतःला त्रास होतो, वेदना होतात हे न स्वीकारण्याची वृत्ती. काही लोक स्वतःच्या वेदनांपासून पळ काढतात. त्यांना आतल्या दुखण्याला सामोरं जायचं नसतं. म्हणून ते लोकांचा अपमान करून स्वतःचं लक्ष दुसरीकडे वळवतात. ते स्वतःशी प्रामाणिक नसतात. स्वतःला समजून घ्यायला घाबरतात. म्हणून ते इतरांना दुखावतात. हा अपमान त्यांच्या न बोललेल्या वेदनेचा आवाज असतो. तो खरं तर तुमच्यासाठी नसतो. तो त्यांच्या आतल्या संघर्षांचा परिणाम असतो. पण म्हणून सहनशीलता बाजूला ठेवून सतत सहन करणंही योग्य नाही. समजूतदारपणा एकतर्फी नसावा. या लोकांपासून आपण स्वतःचं संरक्षण केलं पाहिजे. त्यांच्या वेदना समजून घ्या, पण स्वतःला जखमी होऊ देऊ नका. 10. कोणी डोक्यात काही भरवून दिलं की समोरच्याचा अपमान केला जातो, म्हणजेच पूर्वग्रह दूषित. खूप वेळा अपमान हा स्वतःच्या विचारातून नसतो, तर कोणीतरी डोक्यात भरवून दिलेल्या गोष्टींमधून येतो. समोरची व्यक्ती स्वतः अनुभव न घेता ऐकलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवते. तो असा आहे, ती तशीच आहे असं कोणी सांगितलं की ते तसंच मानून घेतात. खरं खोटं तपासायची तसदीसुद्धा घेतली जात नाही आणि मग मनात पूर्वग्रह तयार होतो. हा पूर्वग्रह हळूहळू विचारांवर कब्जा करतो. समोरची व्यक्ती काहीही बोलली, केलं तरी त्याच चष्म्यातून तिच्याकडे पाहिलं जातं. मग साधं बोलणंही उद्धट वाटतं. साधी चूकही मोठी गुन्हा वाटते आणि मग त्यातून अपमानाचे शब्द बाहेर पडतात. अशा वेळी अपमान करणारा माणूस स्वतः विचार करत नसतो. तो फक्त दुसऱ्याच्या मतांचा वाहक बनलेला असतो. त्याचं डोकं स्वतःचं राहत नाही. कोणीतरी भरवलेली विषारी माहिती त्याच्या वागण्यातून उतरते. तो समोरच्याला ओळखतही नाही आणि समजूनही घेत नाही, तरीही निर्णय देतो. हा त्याच्या कमकुवत विचारसरणीचा आरसा आहे.
मित्रांनो, कोणी आपला अपमान केला म्हणजे आपली किंमत कमी झाली असं होत नाही. बऱ्याच वेळा तो समोरच्याच्या आतल्या संघर्षाचं प्रतिबिंब असतं. हे एकदा समजलं की तुम्ही स्वतःला दोष देणं थांबवता. स्वतःकडे प्रेमाने पाहू लागता. प्रत्येक अपमानाला उत्तर द्यायलाच हवं असं नाही. कधीकधी शांतता हेच फार मोठं उत्तर असतं. आपण स्वतःचा आत्मसन्मान जपणं गरजेचं असतं. समजूतदारपणा म्हणजे सतत सहन करणं नव्हे, तर या लोकांपासून योग्य अंतर ठेवणे आहे. आपण आपली किंमत ओळखली पाहिजे, कारण ती कोणाच्या शब्दांवर ठरत नाही. जे अपमान करतात ते अनेकदा स्वतःशीच आतल्या आत लढत असतात. यांच्या जाळ्यात न अडकता आपल्या मनःशांतीचा आणि प्रगतीचा विचार करण्यातच खरं शहाणपण आहे. मित्रांनो, दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जावो. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत. तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.